नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आले आहे 50 भन्नाट उपयोगी आणि टाईम सेव्हिंग किचन टिप्स. या टिप्समुळे तुमचं रोजचं काम कमी होईल, वेळ वाचेल आणि किचन राहील एकदम चमकदार. चला तर मग लगेच सुरू करूया आजचा हिट व्हिडिओ. त्यामध्ये भाग 1, मसाले आणि साठवण टिप्स. हळद, मिरची, धने पावडर फ्रीजमध्ये ठेवली तर जास्त दिवस टिकते. मिठात थोडे तांदूळ ठेवले तर ओलावा राहत नाही. गार मसालेदार पदार्थ जास्त वेळ फ्रीज बाहेर ठेवू नका, सुगंध जातो. मसाल्यांच्या डब्यात एक एक लवंग ठेवा, गंध आणि कीड दोन्ही टाळले जातात. जिरे भाजून ठेवली तर ती जास्त दिवस ताजी राहते. भाग 2, भाज्या आणि फळे. कांदा चिरताना चष्मा लावा किंवा पाणी तोंडात धरून चिरा, डोळे नाही जळणार. टोमॅटो कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका, चव कमी होते. पालेभाज्या साठवताना त्यात 2 टिश्यू पेपर ठेवा, ओलावा शोषला जातो. हिरव्या भाज्या धुवून पुसून पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवल्या तर जास्त दिवस ताज्या राहतात. आले लसूण पेस्टमध्ये थोडं मीठ व तेल घालून ठेवा, जास्त दिवस टिकते. भाग 3, धान्य व डाळी साठवण. बेसन लवकर वास धरतो, लहान प्रमाणात खरेदी करा. पिठाच्या डब्यात एक छोटा वाळवलेला लाल मिरचीचा तुकडा ठेवा, किडे दूर राहतात. डाळीत वास येत असेल तर थोडं भाजून पुन्हा वापरा. जास्त धान्य साठवताना प्लास्टिक ऐवजी लोखंडी डबे वापरा. तांदूळ, गहू, डाळी यामध्ये वाळवलेली नीम किंवा कढीपत्त्याची पाने ठेवा, कीड होत नाही. भाग 4, स्वयंपाक टिप्स. दही फाटू नये म्हणून थंड दूध वापरा. डाळ शिजताना हळद आणि थोडं तेल घातलं तर पटकन शिजते. चपाती मऊ हवी असेल तर कणकेत थोडं दूध किंवा दही घाला. मी तर दूध घालते, खूप मऊ होतात. भाजीचा रंग तजेलदार ठेवायचा असेल तर उकळत्या पाण्यात शिजवा आणि लगेच थंड पाण्यात टाका. भात शिजताना थोडं तेल घातलं तर अजिबात चिकटत नाही. भाग 5, साफसफाई टिप्स. झुरळे आणि मुंग्या टाळण्यासाठी दर आठवड्याला किचन ड्रेनमध्ये उकळतं पाणी ओता. स्टीलच्या भांड्यांना मीठ व व्हिनेगर वापरा, चमक येते. मिक्सरचा वास दूर करण्यासाठी थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालून फिरवा. गॅस स्टोव्हवर लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा घातल्यास तेलकटपणा निघतो. भांड्यात जळलेले अन्न असेल तर त्यात पाणी व बेकिंग सोडा टाकून थोडं उकळवा, जळलेला भाग पटकन निघतो. भाग 6, फ्रीज आणि डीप फ्रीजर. फ्रीजरमध्ये ठेवलेली भाजी वापरण्याआधी थोडा वेळ खोलीच्या तापमानावर ठेवा. उरलेला भात किंवा भाजी फ्रीजमध्ये ठेवताना पूर्ण थंड झाल्यावरच ठेवा. फ्रीजमधील वास दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याची वाटी ठेवा. दूध गोठू नये म्हणून फ्रीजच्या मागील भागात ठेवू नका. फ्रीज साफ करताना प्लास्टिकच्या ट्रे खाली पाणी साचू नये याची काळजी घ्या. भाग 7, घरगुती उपाय. गारवा ठेवण्यासाठी किचनमध्ये तुळशीचे रोप लावा किंवा पुदिन्याचे रोप लावले तरी छान. कॉफी पावडरचा वापर फ्रीजचा वास कमी करण्यासाठी होऊ शकतो. गरम भांडी थेट मार्बलवर ठेवू नका, क्रॅक पडतात. लिंबाचा रस व साखर एकत्र करून हँड स्क्रब म्हणून वापरता येते. वापरलेलं तेल पुन्हा वापरायचं असेल तर कापडातून गाळा. भाग 8, झटपट उपाय. सूप पातळ झालं तर थोडं कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिसळून घाला. चहा काळा पडला असेल तर त्यात थोडं दूध उकळवा. भाजी जास्त खारट झाली असेल तर त्यामध्ये उकडलेला बटाटा घाला, खारटपणा कमी होतो.
दही जास्त आंबट झाले तर थोडं दूध घालून ढवळा. भाजी तिखट जास्त असेल तर थोडी साखर किंवा दही घाला, तिखटपणा कमी होईल. भाग 9. आरोग्यदायी टिप्स. गरम तेलात पाणी पडल्यास झाकण ठेवा, तेल उडत नाही. अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका, पौष्टिकता कमी होते. शक्यतो नॉनस्टिक ऐवजी स्टील किंवा लोखंडी भांडी वापरा. घरच्या घरी लोणी बनवताना क्रीम थोडीशी कोमट ठेवा. रोज एकदा मिक्सर, भांडी, स्टोव्ह स्वच्छ पाण्याने धुवा, जीवाणू कमी होतात. भाग 10. अतिरिक्त स्मार्ट टिप्स. भांड्यांच्या झाकणावर नेमकं नाव लिहा, वेळ वाचतो. दिवसातून एकदा सिंकमध्ये गरम पाणी व बेकिंग सोडा ओतावा, वास जातो. स्वयंपाक करताना वेस्ट बाउल ठेवा, कचरा एकत्र टाकता येतो. जुनी चहाची पावडर फेकू नका, ती झाडांसाठी खत म्हणून वापरता येते. आठवड्यातून एकदा पूर्ण किचनचे शेल्व्ज ओले कपड्याने पुसा, झुरळे दूर राहतात. तर मंडळी, या 50 किचन टिप्स मधील कोणती टिप्स तुम्हाला सगळ्यात उपयोगी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अजून 50 किचन टिप्स आणि घरगुती उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या स्मार्ट टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.